बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा। दिवाळीचा पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो। या अर्ध्या मुहूर्तामागची नेमकी संकल्पना काय आहे आणि या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। बलिप्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मानला गेलाय। ज्याप्रमाणे आपल्या कालगणनेचं वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतं, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचं वर्ष हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला सुरू होतं। म्हणूनच या दिवशी वही पूजनाला आणि दुकानाच्या पूजनालाही खूप महत्त्व आहे। या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीनं बली आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांचं चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतर दीप आणि वस्त्र यांचं दान केलं जातं। या पूजेच्या वेळी इडा पिडा टळो आणि बडीचं राज्य येऊ अशी प्रार्थना करून बडीचं स्मरण केलं जातं। आर्थिक दृष्टीने व्यापारी बलिप्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात आणि हिशेबाच्या नव्या वहीचं पूजन करतात आणि त्या वहीचा वापर सुरू करतात। या दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दिवाळी सण असतो। लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते आणि जावयाला आहेर केला जातो। अनेक भागात आपापल्या प्रथा पद्धतीनुसार ही रीत पाळली जाते। यंदा 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे। पती पत्नीच्या अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्त्व आहे। या दिवशी पत्नीकडून पतीची आरती करण्यासह त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते। थोडक्यात काय तर पतीला पत्नी या दिवशी ओवाळते। यंदा 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे। याच दिवशी लक्ष्मीपूजनही केलं जाईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा होईल। या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितले गेले। ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते। व्यापारी वर्षात सुरुवात होत असल्यानं वही पूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। यंदा वही पूजनाचा शुभ मुहूर्त 2 नोव्हेंबर शनिवारी रोजी पहाटे 4:10 पासून ते 6:40 पर्यंत असेल। याच दिवशी सकाळी 8 वाजतापासून ते 10:50 पर्यंत हा मुहूर्त असेल। या दिवशी अभ्यंग स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात। या दिवशी सोनं खरेदी, सुहासिनींकडून पतीला औक्षवण केलं जातं। दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षवण करते आणि पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतात। नवविवाहित दाम्पत्यांसाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात। याला दिवाळ सण म्हणतात। या निमित्तानं जावयास सासरच्यांकडून निमंत्रण दिलं जातं। नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयाला खाऊ घातलं जातं आणि नंतर त्याला आहेर दिला जातो। त्यापूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणं लावून त्याची मॉलिशही करते आणि स्नान घालते। शिवाय स्नान झाल्यावर पतीचं औक्षवण केलं जातं। अशा पद्धतीनं दिवाळीचा पाडवा साजरा केला जातो। तर या 2 गोष्टी आहेत ज्या दिवाळीच्या पाडव्याला आवर्जून कराव्यात असं सांगितलं जातं। आता आधी सांगितल्याप्रमाणे बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो। या दिवशी व्यापारी लोक शुभ चौघडी वेळ पाहून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजलेल्या नवीन वह्यांवर बलिप्रतिपदेपासूनच हिशोब लिहिण्यास सुरू करतात। बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धाच मुहूर्त का आहे, या प्रश्नाला उत्तर देताना काही जण सांगतात की 3.5 मुहूर्तात काही लोक अक्षय तृतीया अर्धा समजतात, तर काही लोक बलिप्रतिपदा अर्धा समजतात। यावर तज्ज्ञ सांगतात की खरं तर कोणताच मुहूर्त अर्धा नसतो। पूर्वी पाऊणकी, निमकी, दीडकी मोजायचे, त्याप्रमाणे औटकीही मोजायचे। 1 औट म्हणजे 3.5। या संदर्भातूनच 3.5 मुहूर्त आले। हे फक्त नावापुरते 3.5 आहेत असंही सांगितलं जातं। मात्र हे 4ही दिवस अत्यंत शुभ असतात असंही म्हणतात। आपल्या हातून शुभ कार्य व्हावं, आपल्या हातून चांगल्या कामाचं उद्घाटन व्हावं असा कायमच विचार असतो। त्यासाठी वर्षातले काही ठराविक 4 दिवस शुभ मानले जाण्याची पद्धत आहे असंही तज्ज्ञ सांगतात। कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस बलिप्रतिपदा या नावाने ओळखला जातो। विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस म्हणून याचं महत्त्व विशेष आहे। याच व्यापारी पाडवा असेही म्हणतात। व्यापारी लोक नववर्ष या दिवशी सुरू करतात। हा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी गुजराती लोकांत अन्नकोट करण्याची रीत आहे। अन्नाची वेगवेगळे ढीग घालून ते श्रीकृष्णाला अर्पण करतात।
व्यापारी लोक याच दिवशी जमा खर्चाच्या वह्यांची पूजा करतात। या सणाविषयी एक पुरातन कथा अशी सांगितली जाते की फार पूर्वी एक राजा होऊन गेले। अतिशय पराक्रमी, दानशूर आणि प्रजाहितदक्ष अशी त्यांची ख्याती होती। त्याचं नाव होतं बळीराजा। इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यत्न केले। इंद्रपद हरण झालं तर काय करणार अशी सर्वांना भीती वाटू लागली। यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी यावर युक्ती केली। त्याने बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळीराजाच्या दरबारात गेला। वामनाने बळीराजाकडे फक्त 3 पावलांपुरते जमिनीचे दान मागितले। उदार मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले, परंतु वामनाच्या 2 पावलातच सारं जग व्यापून गेलं। 3रे पाऊल पुढे कुठे ठेवणार? शेवटी राजा बळीनं आपलं मस्तक पुढे केलं। वामनानं बलीच्या डोक्यावर पाय ठेवला। भगवान श्रीहरी विष्णूंनी त्याला पाताळाचं राज्य दिलं। देवादिकांची काळजी दूर झाली। इंद्रपद सुरक्षित राहिलं। भगवान श्रीहरी विष्णू बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले। बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल झाले। तो दिवस होता बली प्रतिपदेचा। या दिवशी बली आणि त्यांची पत्नी विंध्यावली यांचं चित्र काढून त्यांची पूजा करतात। काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ती काढून तिची पूजा करतात। शिवाय दुसरी कथा अशी की या दिवशी गोवर्धन पर्वताचीही पूजा करतात। या दिवसाचं स्मरण म्हणून दिवाळीच्या अन्नपदार्थांचा अन्नकूट पर्वत करून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात। गोठ्यातील गाई बैलांना सजवून त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करून मिरवणूक काढतात। ग्रामीण भागात या दिवशी गुराखी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळत असतात। तर यापैकी आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीने बलिप्रतिपदेचा सण साजरा करतात अगदी त्या पद्धतीने करावा। लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।